मंडळी, आता मी आणि माझी मम्मी आमच्या शेतामध्ये आलो आहे. हे आमच्या घरासमोरचं आमचं शेत आहे आणि जवळजवळ 15 दिवस झालेत ह्या दाढी रुजून आल्यात. पेरणी 15 दिवसांपूर्वी झाली होती, त्यामुळे रुजवा पण आता चांगला रुजला आहे. आणि बरेच दिवस झाले पाऊस पडत नव्हता, पण 2 दिवस कालपासून पाऊस अगदी व्यवस्थित पडतोय. तर त्यामुळे मम्मी आता त्या रोपांना दाढीला खत टाकून घेते. आत्ता ती जे खत टाकते ते युरियाचं आहे आणि युरिया आणि सुफला अशी दोन्ही रासायनिक खतं आम्ही आमच्या शेतासाठी वापरतो. तर त्यातलं सुफलाचं जे खत आहे तर ते लावणीच्या वेळेला वापरलं जातं. फक्त सुफलाच नाही तर त्यावेळेला लावणी करताना युरिया आणि सुफला अशा दोन्ही प्रकारची खतं मिक्स करून ती चिखलामध्ये टाकली जातात. उंदरांनी असतील ना? कुठं पडलायत? हा कोण? जाते. हा जो तुम्हाला मोठा होल दिसतोय, हा होल उंदरांनी पाडलाय आणि त्यामुळे आता आपल्याला तो बुजवून घ्यावा लागणार आहे. उंदीर अशा प्रकारे शेताची नासाडी नेहमीच करत असतात, पण आपल्याला काळजी घ्यायला लागते. एकदा लावणी लावून भागत नाही तर ती कापून घरी नेईपर्यंत त्या शेताची काळजी घ्यावी लागते. आता इथे वरती एक मळी आहे, इथे मळी आहे. त्या 2 मळ्या आहेत ज्या मी पेरणीच्या दिवशी दाखवल्या नव्हत्या, कारण त्या मळीमध्ये तेव्हा रुजूनच आलं नव्हतं आणि मला माहीत पण नव्हतं. तर आता मम्मी त्या दोन्ही मळ्यांमध्ये खत टाकून घेते. आता थोड्याच दिवसात हा सगळा जो परिसर आहे ना तो हिरवा हिरवा होणार आहे आणि खूप सुंदर वातावरण अजून छान दिसणार आहे. पाणीच नाही भरायला. झाली होती ना उपलाड इकडं. ही आहे मंडळी आमची कलबाची मळी. पाठी कल्पना काकी आणि काशा बाबा बेर करतात आणि मी, मम्मी, बाबा चाललो आहे शेकार भाटल्यात. आमच्या जमिनीत थोडीशी जागा उरली आहे, त्या जागेत काजूची रोपं लावायला. तर माझ्या पण डोक्यावर एकच रोप आहे, एकच झेपतं आहे, तेवढंच घेतलं आहे. हा आहे आमचा पर्या, पण त्या पर्याला अजून पण पाणी नाही आलं आहे. आज आहे 13 तारीख, 13 जून, पण अजून पण हा पर्या कोरडाच आहे. पण तरी पण एक मात्र बरं आहे की आमच्या विहिरीला पाणी झालं आहे भरपूर, त्यामुळे आमच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पण शेतीसाठी अजून पाणी हवं आहे, त्यामुळे पाऊस पडायला पाहिजे. नाही त्याच्यामुळे कोणी ये जा करत नाही. आणि कसं पहिल्यांदा शेती असायची, माणसं ये जा करत असायची, तर त्याच्यामुळे त्यांच्या हातात काय कोयती वगैरे असायची, तर त्यांनी हे सगळं रान थोडं थोडं साफ व्हायचं. पण आता नसतं. मला दम लागतोय कारण एका हाताने फोन पकडला आहे, डोक्यावर पण काजूचं रोप आहे, घरी रुजवलेले. मम्मी गावठी आहेत ना ह्या? गावठी म्हणजे आमची स्वतःची जी काजूची झाडं आहेत ना, त्या काजूच्या झाडांच्या बिया रुजवून ही रोपं तयार केली आहेत बाबांनी. आणि अख्खा उन्हाळभर त्याला थोडं थोडं करून रोज पाणी शिपून ही अशी रोपं तयार केली आहेत. दिसत आहेत? ही अशी रोपं तयार केली आहेत. आणि आता हे बघा, हे असे मोठे मोठे दगड. फक्त ह्या दगडांवर चालताना जपून चालायला लागतं, कारण पाय सरतो ना. पातेरा काय अजून पूर्णपणे कोसला नाही आहे, त्याच्यामुळे पाय सरतो. पक्ष्यांचे आवाज आहे का किती मस्त येत आहेत.
पोहोचलोय मंडळी आपण शेकार भाटल्यामध्ये आणि इथे जग्याबाबा पण आलेत. ते त्यांच्या गायी चरवायला आलेत आणि अंतर कमी आहे पण आज डोक्यावर आपलं भविष्य घेऊन आली आहे, तर त्याच्यामुळे थोडासा दम लागला आहे. पण इथला व्ह्यू बघा. श्रावण महिन्यात जेव्हा सगळीकडे गवत उगवेल ना तेव्हा हे आणखीन सुंदर दिसेल. कधी सकाळी चालतं भाई. पाऊस लागल ना व म्हणून ना खत टाकलंय. अरे आता ह्याची वेली झाल्यात का त्या कारीतीच्या कारीती होती ना लावायला ती नियाने लावा. आणि मला एक माया आलू तर द्या जवळ होईल. हे काय फोरेट वाळवी लागून हे फोरेट आहे, थोडंसंच टाकलंय फक्त झाडांना वाळवी लागू नये म्हणून. मुळं तुटायला नकोत ना. हे मी उपटून आणलेले बघ. ह्या बांधांवर नाही त्या लक्ष्मी बाबांच्या ह्या खाली आहेत त्या. मग ह्या पिशव्या सगळ्या एकत्र करून एखाद्या झाडावर टाकून ठेवायच्या, कारण गाई गुरांच्या तोंडाला ह्या लागायला नको, प्लास्टिक त्यांच्या पोटात जायला नको. बांधाला मारला नाही तरी चालेल.